पडेल विभागीय माजी अध्यक्ष काँग्रेस राणे समर्थक राजा परब यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा अध्यक्ष संदेश पारकर युवा सेना जिल्हा अध्यक्ष सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी तालुका प्रमुख जयेश अशोक नर, महिला तालुका प्रमुख सायली घाडी, उपतालुका प्रमुख सुनील तेली, कृषी तालुका प्रमुख सुनील जाधव, वाडा सरपंच, युवा सेना तालुका प्रमुख फरीद काझी, ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक यदुशेठ ठाकूर, उपसरपंच विश्वनाथ पडेलकर पडेल, अर्पिता पाटणकर सदस्य पडेल, वैशाली माळगवे सदस्य पडेल, संतोष मोंडे शाखा प्रमुख पडेल, संदीप वाडेकर ज्येष्ठ शिवसैनिक पडेल, वसंत वारिक ज्येष्ठ शिवसैनिक पडेल, वाडा राजू तावडे, शशांक तावडे, सुहास वाडेकर पिंट्या, विजय कारेकर ज्येष्ठ शिवसैनिक। तालुक्यामध्ये पडेल विभागामध्ये सन्माननीय राजा परब यांनी शिवसेनेमध्ये उद्धवसाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। खरं तर या पडेलसारख्या भागामध्ये, देवगडसारख्या भागामध्ये शिवसेनेचा भगवा हा बालेकिल्ला त्यापूर्वी त्या ठिकाणी होता आणि पुन्हा तेच वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे। अनेक असंख्य कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विचारामध्ये सहभागी होत आहेत आणि नक्की त्या पद्धतीनं आज देवगडमध्ये जो बदल होतो, जो परिवर्तन होतं आणि त्याच्यात नक्की एक भक्कम शिवसेना उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण देवगड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी उभी राहील। येणारी जी सगळी निवडणुकीची आव्हानं आहेत ती आव्हाने नक्कीच आम्ही त्या ठिकाणी पेलू। येणाऱ्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक आहे, येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि या सगळ्या निवडणुकीवर शिवसेनेचा भगवा हा त्या ठिकाणी फडकेल आणि अशा प्रकारचे जे राजाबरोबरसारखे जे चांगले कार्यकर्ते जे त्या ठिकाणी राणे समर्थक म्हणून किंवा तत्कालीन परिस्थितीमध्ये वेगळ्या विचारामध्ये काम करत होते, आज त्यांना त्या ठिकाणी शिवसेनेचं महत्व त्या ठिकाणी समजलेलं आहे। संघटनेवरच्या बद्दलची जबाबदारी त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारून पडेल या विभागामध्ये देवगड तालुक्यामध्ये शिवसेनेचं संघटन ते त्या ठिकाणी मजबूत करणार आणि या सगळ्या ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या सगळ्या विभागामध्ये त्या ठिकाणी सक्षमपणे शिवसेना उभा करण्याचं काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे। खरं तर या विभागाचे तालुका प्रमुख आमचे जयेश नर आहे, फरीद काझी आहे, यशवंत साहेब आहेत, त्याचप्रमाणे सरपंच आहेत, सुनील जाधव साहेब आहेत, त्याच्यानंतर आपले दिली साहेब आहेत आणि अशा असंख्य प्रमुख कार्यकर्ते आपल्या महिलांच्या अध्यक्षा सायलीताई घाडी आहेत आणि अशा सगळ्यांनी आता एक जबाबदारी स्वीकारलेली आणि संपूर्ण या सगळ्या परिसरामध्ये देवगड तालुक्यामध्ये विशेषतः पडेल या परिसरामध्ये एक शिवसेनेचं एक भगवा म्हणून वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि नक्की जनतेचा विश्वास, जनतेचं प्रेम आणि जनतेचा आशीर्वाद या सगळ्या संघटनात्मक कामांना नक्कीच त्या ठिकाणी निर्माण करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या आव्हानांवर शिवसेना समर्थपणे या भागाला न्याय देईल, विकासात्मक प्रश्नांवर न्याय देईल, संघटनेच्या माध्यमातून न्याय देईल आणि शिवसेनेचा भगवा हा सगळ्या सत्तास्थानावर त्या ठिकाणी पडतो। खरंच मला आज खूप असा मोठा आनंद होतोय, कारण मूळ आमचा शिवसेना हाच पक्ष होता, परंतु जसजसे आम्ही त्या प्रवाहाच्या दिशेत वाहत गेलो होतो आणि वाहता नकळत कुठेतरी एका म्हणजे जो मार्ग पाहिजे होता तो मार्ग सोडून आम्ही दुसऱ्या मार्गाच्या गेलो। परंतु आता एवढं समजलं आम्हाला की जी मूळ शिवसेना होती त्यांना आज खरी गरज आहे कार्यकर्त्यांची आणि त्या कार्यकर्त्यांनी मला खूप वर्ष काम करताना खूप अडचणी आल्यात, परंतु त्या अडचणीला सगळ्या सामोरे जाऊन मी ते काम माझं निर्विघ्नपणे पार पाडलं आणि मला एवढीच फक्त एक अपेक्षा आहे की मला काल विचारलं ज्यावेळी सुनील तेली आणि यदुनाथ ठाकूर असे वगैरे लोकांनी, तर मला म्हणालो बाकी तुमची काही अपेक्षा नाही, मला काम ग्रासरूटला काम करायची म्हणाले, मला फक्त संधी द्या। आणि कसं होतं तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष हे आपण वरून सर्व काम करत असतात, त्याबद्दल प्रश्नच नाही त्यांचं, परंतु जे खालच्या लोकांच्या तळागाळाच्या लोकांच्या काही समस्या असतात ते त्यांच्यापर्यंत कधी पोहोचत नसतात, ही खंत सर्वात महत्वाची। तर त्या रूटला मला काम करण्याची संधी तुम्ही द्या, बस बाकी मला काही नको। परंतु लगेचच त्यांनी तो माझा विचार आपल्या अंमलात आणून म्हणाले आम्ही साहेबांशी बोलून घेतो, त्याप्रमाणे मला तशी संधी फक्त म्हणाली दिली तर खूप चांगलं होईल एवढंच मी सांगेन। आणि बस यापुढे आपली शिवसेना कशी ताकद वाढवून आपण बळकट करू एवढं सर्वांच्या कृपेने एवढंच मी सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।